असे निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिले. कशाच्या प्रकाशात दिले? डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलच्या प्रकाशात दिले की अरे घटनेत सरकारने कसं वागावं याचं काहीतरी इंडिकेशन आहे, हे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स मध्ये आहे, त्याचा अर्थ तसा लावला पाहिजे. आणि म्हणून युपीएचं जेव्हा सरकार होतं मनमोहन सिंगांचं, त्यावेळेला डाव्या पक्षांचं बाहेरनं पाठिंबा होता. त्यांनी वजन आणण्यास सांगितलं की तुम्ही एक शिक्षणाच्या हक्काचा कायदा केला पाहिजे, त्याच्यासाठी घटनात्मक तरतूद केली पाहिजे. आणि म्हणून 21A हे कलम ऍड केलं गेलं आणि शिक्षणाचा हक्क हा घटनात्मक हक्क म्हणून समाविष्ट केला गेला. याला म्हणतात घटना वर्धिष्णू असणं. घटनेमध्ये अजून एक उदाहरण सांगतो आणि थांबतो. घटनेमध्ये आपल्या मूळ घटनेमध्ये, कारण ब्रिटिशांची त्यावेळेची परिस्थिती आपण स्वीकारलेली होती, 2 पातळ्यांवरची सरकार मान्य केलेली आहेत. एक म्हणजे केंद्र पातळी म्हणजे मध्यवर्ती पातळीचं, आणि दुसरं म्हणजे राज्य पातळीवरचं. 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्तीमधून आपण 3री पातळी मान्य केली की जी महाराष्ट्रामध्ये आपण आधीच केलेली होती. ती म्हणजे पंचायत राज हे लोकल गव्हर्नमेंट आहे आणि त्याला घटनात्मक मान्यता ही त्या घटना दुरुस्तीमधून आपण दिली. घटना ही वर्धिष्णू आहे, हे बंद पुस्तक नाही, हे याचं वैशिष्ट्य आहे आणि हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि लास्ट पॉइंट, भारतीय घटनेमधलं पहिलं कलम काय सांगतं? फर्स्ट आर्टिकल ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, इंडिया दॅट इज भारत shall be a union of states. म्हणजे काय? इंडिया म्हणजे भारत हा राज्यांचा एक संघ आहे. संघ म्हणजे राज्यांचा संघ, भलतं काय समजू नका. हा राज्यांचा संघ आहे. या अर्थाने हे संघ राज्य आहे, भलत्या अर्थाने नाही. हे जे याचा अर्थ काय म्हणजे भारत हा जो देश घटतो तो राज्यांच्या एकत्र येण्यामुळे घटतो. भारताचं मुख्य युनिट, कॉन्स्टिट्यूटिंग युनिट, द बिल्डिंग ब्लॉक ऑफ दिस नेशन इज स्टेट, म्हणजे राज्य. पाकिस्ताननी त्यांची पहिली, नंतरची आणि अखेरची, आणि त्या देशाच्या अखेरची का मला माहित नाही, पण एक तर त्यांची एकत्र झाली, अखेर झालीच. पाकिस्तान संपला आणि बांगलादेश वेगळा झाला. तो व्हायचाच होता, अत्यंत चांगली गोष्ट झाली, त्याच्यापूर्वीच व्हायला पाहिजे होता. त्यांनी राज्यांचे अधिकार कचऱ्यात काढले, लक्षात घ्या. आणि म्हणून त्यांची घटना ही त्यांना करताच आली नाही. आम्ही काय करतोय? आम्ही तोंड समोर आहे पण आमची पावलं मागं चालली आहेत. म्हणजे मी असा चाललोय. थांबवलं कोणी, अडवलं तर बघा ना, माझं तोंड तर पुढंच आहे. अरे तोंड पुढं आहे पण चाललायच माग. राज्यांचे अधिकार जर कोणी तुडवायला लागलं मागे आणि राज्यपाल जर इथले राजे व्हायला लागले, आमच्या देशामध्ये निवडणुकांच्या असतील ह्याच्या काही ज्या पद्धती आणि यंत्रणा आहेत त्याची राज्यांच्या पातळीवरचे अधिकार आणि परिस्थिती जर कोणी खरडून काढायला लागलं तर तो भारतीय घटनेतल्या पहिल्या कलमाचा आणि सगळ्याच कलमाचा भंग होईल. कारण भारतीय घटना ही फेडरल आहे. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाही, प्रत्येक घटनाकारांनी म्हणजे घटनेच्या भाष्यकारांनी, सर्वोच्च न्यायालयाने कायम म्हणलेलं आहे, सतत म्हणलेलं आहे, घटना समितीमधल्या डिबेट्समध्ये पण म्हणलेलं आहे. फक्त त्याच्यामध्ये काय होतं, त्यावेळेला देशाची फाळणी झालेली असल्यामुळे मध्यवर्ती सरकारला जास्त अधिकार मिळणं हे अपरिहार्य होतं, नाही तर देशाचे आणखीन तुकडे करण्याचे काही लोकांचं कारस्थान यशस्वी झालं असतं. म्हणून मध्यवर्ती सरकारला थोडे जास्त अधिकार या घटनेमध्ये आहेत. पण भारताची घटना ही फेडरल आहे. राज्यांना एक प्रमुख असं स्थान त्याच्यामध्ये आहे. जर त्या राज्यांच्या अधिकाराने, राज्याच्या स्वायत्ततेला जर कोणी नख लावत असेल, म्हणजे धर्माच्या नावाखाली असेल किंवा कुठल्याही नावाखाली असेल, एक देश एक नेता वगैरे वगैरे वगैरे, तर ते आमच्या देशाच्या घटने, एक देश एक निवडणूक काय जे असेल ते, हा आमच्या देशाच्या घटनेचा भंग आहे, संविधानाचा भंग आहे. म्हणून हा अखेरचा मुद्दा मांडून मी थांबतो की अशी ही एक वर्धिष्णू असलेली
एक सकारात्मक अर्थाने प्रगतिशील, पुरोगामी, पुढे जाणारी, जनतेला पुढे नेणारी आणि जगातल्या बहुतेक सर्व देशांना आदर्शभूत ठरेल अशा प्रकारची घटना ही आपल्याला उपलब्ध आहे. त्याच्यात गरजेप्रमाणे मूलभूत चौकट, मूलभूत तत्व, मूलभूत मूल्य, मूलभूत त्याची जी स्ट्रक्चर आहे याला धक्का न लावता या घटनेतली मूल्यांचं संवर्धन करण्यासाठी योग्य ते प्रशासकीय किंवा कायदेशीर बदल करण्याची मुभा याच्यामध्ये ठेवलेली आहे. अशा प्रकारची इतकी उत्तम घटना ही आपण त्याचं संरक्षण करूया, एक प्रक्रिया म्हणून करूया, त्याच्या मूल्यांचं करूया आणि त्याच्यामध्ये आपल्याला मार्गदर्शक असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्धापासून इथली सर्व संत परंपरा, मी तर मुद्दाम उपनिषदांसहित म्हणतो कारण निश्चित त्याच्यात काही चक्की चांगल्या गोष्टी आहेत, या सगळ्या परंपरेसहित आपण या दिशेने पुढे वाटचाल करूया. 26 जानेवारीचा हाच एक पण आहे, हीच एक प्रतिज्ञा आहे. भारतीय संविधान अमर रहे, भारतीय संविधान जिंदाबाद. धन्यवाद. धन्यवाद सर. आपल्या ओघवते शैलीमधून भारतीय संविधानाचं महत्त्व आणि त्याचा जागर आपण या ठिकाणी मांडला. यानंतर सगळ्यांना विनंती आहे, केवळ 5 मिनिटाचा कार्यक्रम बाकी आहे, 5 मिनिटाचा. कृपया बसून घ्या, इतका वेळ आपण थांबलोत. यानंतर मी ठराव वाचण्यासाठी प्राध्यापक डॉक्टर आदिनाथ इंगोले सरांना विनंती करतो की आजचे ठराव आपण या ठिकाणी मांडावेत. केवळ 5 मिनिटाचं सहकार्य करा. संविधान गौरव समितीच्या वतीने या संविधान गौरव सोहळ्यामध्ये आम्ही काही ठराव या सभेसमोर ठेवतो आणि आपण सर्वांनी ते एकमताने पारित करायचे आहेत, पास करायचे आहेत, त्याला मान्यता द्यायची आहे. या विचारपीठावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित बंधू भगिनींनो, मी हे संविधान गौरव समितीने सुचवलेले ठराव आपल्यासमोर मांडतोय. पहिला ठराव, एक राष्ट्र एक निवडणूक हे विधेयक रद्द करा असा ठराव आहे. एक राष्ट्र एक निवडणूक हे विधेयक लोकशाही विरोधी, भारतीय संविधान विरोधी, भारतीय संघराज्य रचना विरोधी असून भाजप संघ परिवाराच्या संविधान विरोधी मानसिकतेचे प्रतिनिधित्व करणारे आहे आणि राष्ट्रीय एकात्मते आणि राष्ट्राच्या लोकशाही मूल्यांच्या विरोधी असल्यामुळे ते विधेयक रद्द करा असा एक ठराव आणि मांडून संविधानाचं रक्षण केलं जावं असा हा ठराव आपल्यासमोर पहिला ठराव ठेवण्यात येत आहे. दुसरा ठराव, भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी भारतीय संविधानाच्या मूलभूत चौकटीत न बसणारे संविधान विरोधी अनेक कायदे केलेले आहेत. तसेच वेळोवेळी त्यांनी संविधान विरोधी कृती केलेल्या आहेत. उदाहरणार्थ, बुलडोझरद्वारे वस्त्या उद्ध्वस्त करणे, मस्जिदीखाली मंदिर असल्याचे दावे करून मस्जिदी तोडण्याला परवानगी देणे, अशा धर्मनिरपेक्ष विरोधी कृती संविधान विरोधी म्हणून अशा कृती करणाऱ्या प्रशासकीय अधिकारी व संबंधित लोकांवर कायदेशीर कारवाई केली जावी. तिसरा ठराव, भारतीय संविधानाच्या या अमृत महोत्सवी वर्षात भारत सरकार व राज्य सरकारे यांनी मिळून घर संविधान योजना राबवून भारतातील प्रत्येक घरी संविधानाची एक प्रत उपलब्ध करून द्यावी असा हा ठराव आपल्यासमोर ठेवण्यात येत आहे. त्यानंतर चौथा ठराव आहे की गेल्या 10 वर्षात भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने अनेक राज्य सरकारे यांनी अनेक संविधान विरोधी कायदे कृती केलेल्या आहेत, परंतु त्यांच्याकडे सत्ता असल्यामुळे त्यांच्या विरोधी कारवाई केली जात नाही. भारतीय संविधानाच्या माध्यमातून आणि जे संघराज्यात्मक रचना आहे त्याच्या आधारावर सर्वोच्च न्यायालय आणि संविधानात ज्या फेडरल रचना जी आहे ती अधिक भक्कम केली जावी. जी उद्ध्वस्त करण्याचं काम केलं जाते ते आम्हाला भारतीय नागरिकांना मान्य नाही असा हा ठराव आपल्यासमोर ठेवला जात आहे. तसंच शहीद सोमनाथ सूर्यवंशी
यांची परभणी येथे न्यायालयीन कोठडीत झालेली हत्या ही पोलिसांनी केलेली संस्थात्मक हत्या असून संविधानप्रेमी मागासवर्गीय जनतेत दहशत निर्माण करणारी ती कृती आहे. संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करून कायदेशीर कायदे करावी आणि शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबांचे सर्वतोपरी पुनर्वसन करावे असा हा ठराव आपल्या समोर ठेवण्यात येत आहे. 6वा ठराव आहे की संतोष देशमुख यांची अमानुषपणे हत्या करणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई करावी आणि त्या प्रकरणातील सर्व गुन्हेगारी अराजक निर्माण करणारी असून ती संविधान विरोधी आहे. कायदा हातात घेणाऱ्या त्या प्रकरणातील सर्वांवर कठोर कारवाई करून गुन्हेगारांना शिक्षा करावी असा हा एक ठराव आहे. त्यानंतर 7 नंबरचा ठराव असा आहे की विजय वाकोडे परभणी येथील सामाजिक कार्यकर्ते यांचे परभणी येथील संविधान स्मारक विटंबना प्रकरणी झालेल्या आंदोलनात निरपराध लोकांवर पोलिसांनी केलेल्या दडपशाहीत सोमनाथ सूर्यवंशी यांचे जे कस्टडीत निधन झाले पोलीस कस्टडीमध्ये त्या संदर्भातील आंदोलनात विजय वाकोडे साहेबांचा सतत सहभाग होता. त्या ताणतणावात राहिल्याने त्यांचे निधन झालं. त्यांच्या कुटुंबाला आर्थिक सहकार्य करून मुलांना शासकीय सेवेत सामावून घेऊन त्यांचं कौटुंबिक पुनर्वसन करण्याची जबाबदारी शासनाने स्वीकारावी. या प्रकारचे ठराव आपल्या या सभेसमोर मी ठेवलेले आहेत. सर्वांनी या ठरावाला टाळ्या वाजून स्वागत करावं, पाठिंबा द्यावा आणि आपल्या सर्वांच्या संमतीनं हे ठराव पारित झाले, संमत झाले असं मी जाहीर करतो. धन्यवाद. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. धन्यवाद सर. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर राजेंद्रजी गोणारकर यांना विनंती की आपण अध्यक्ष समारोप करावा ही विनंती.